आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ताहराबाद येथील मारहाणीच्या व वाळू माफियांच्या निषेधार्थ रास्ता रोको व गाव बंद आंदोलन। पिंगळवाडे येथील मोसम नदी पात्राच्या शेजारीत असलेली श्रीकृष्ण मंदिर परिसरात येथील काही वाळू माफिया सर्रासपणे वाळूचे उत्खनन करत असतात, त्यामुळे मंदिराला इजा पोहोचू शकते। यासाठी माजी उपसरपंच बाळासाहेब शंकर महाजन हे दिनांक 21/4/2026 रोजी संबंधित वाळू उत्खनन करणाऱ्या व्यक्तींना समज देण्यासाठी गेले असता तुम्ही काढत असलेल्या वाळूमुळे मंदिराला इजा पोहोचत आहे, तुम्ही दूर वाळू काढा असे सांगितले। परंतु संबंधित वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना याचा राग आला। त्यांनी महाजन यांना शिवीगाळ करत तिथून घरी काढून दिले। वाळू माफिया एवढ्यातच थांबले नाहीत, त्यांनी थेट महाजन यांचे घर गाठले। महाजन यांना घरात घुसून मारहाण केली। येथील काही समाज बांधवांनी व परिसरात असलेल्या नागरिकांनी महाजन यांना तात्काळ मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। जबर मारहाण झाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। या अनुषंगाने ताहराबाद येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जायखेडा पोलिसात तक्रार देत संबंधित वाळू माफियांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे, अशी माहिती ताहराबाद येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे। तसेच गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला मारहाण करणे हे निषेधार्ह आहे। या अनुषंगाने ताहराबाद येथील समस्त समाज बांधवांनी व गावातील विविध सामाजिक संघटनांनी एकजूट होत रास्ता रोको व गाव बंद आंदोलन केले। या अनुषंगाने ताहराबाद येथे दुपारी 2 वाजेपर्यंत गावातील सर्व व्यवसाय ठप्प होते। तसेच यावेळी रास्ता रोको सुद्धा करण्यात आला। साधारण 6 किलोमीटरपर्यंत शिर्डी साक्री राज्यमार्ग काही तास बंद होता। लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला। यात डॉक्टर प्रसाद सोनवणे, काशीनाथ नंदन, सुभाष नंदन, नानासाहेब पवार, मिलिंद चित्ते, काशीनाथ नंदन, संदीप साळवे, ज्ञानेश्वर नंदन, दीपक कांकरिया आदींनी आपला निषेध व्यक्त केला। यावेळी महसूल मंडळ अधिकारी मंदाकिनी शेळके यांना लेखी निवेदन देत आपली तक्रार मांडली। या निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट म्हटले की लवकरात लवकर मोसम नदीपात्रात होत असलेली अवैध वाळू वाहतूक बंद करण्यात यावी, गावातील अवैध धंद्यांनाही चाप बसावा, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे। यावेळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थ शिर्डी साक्री मार्गावर उपस्थित होते। आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे। कालची जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि मी मराठा सेवा संघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी प्रथमतः निषेध नोंदतो। खरं तर परवा दिवशी निताण्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी मी सांगितलं तिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा, आंबेडकरांचा पुतळा उभारा, महात्मा फुलेंचा पुतळा उभारा, परंतु ते उभारत असताना प्रत्येकाने त्यांचे विचार डोक्यात घातले पाहिजे। मी तरुण मंडळींना त्या दिवशीचा यशवंत गोसावींचं खूप छान व्याख्यान झालं आणि त्यांनी सांगितलं की हे जातीपातीचे दर हे सगळं तोडा फोडा आणि सगळ्यांनी एकसंघ व्हा। आपल्याला खरं तर या गावामध्ये एकसंघ होण्याची खूप खूप गरज आहे। एवढ्यात माझ्या बापूजी म्हटलं की हा पहिला प्रसंग आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे मागे पण एक प्रसंग होऊन गेलेला आहे आणि त्यावेळेला सुद्धा असंच काहीतरी मारझोड झालेली होती एका समाजाच्या वतीने, आदिवासींनीच केलेली होती माझ्या माहितीप्रमाणे। तर काही अदृश्य शक्ती याच्या मागे आहेत। मला तर खरं म्हणजे मी एकदम खालच्या भाषेत बोलतो, मी काही आपलेच भाडखाऊ आहेत की त्यांना ते सपोर्ट करतात। ज्या वेळेला राजकारणाची बाब येते, राजकारणाच्या वेळेला सगळे जातीवादी एकत्र होतात आणि त्यांनी आता तर असं हे केलेलं की आम्हाला तुमची गरज नाही, मी माझ्या पद्धतीने करेल। परंतु मी आज या ठिकाणी ओपन चॅलेंज करतो मी त्यांना की त्यांनी कुठेतरी थांबावं, नाही तर बागलाण तालुक्यात आम्ही सटाणामधनं सुरुवात केलेली आहे, ही जी लाट आहे ही संपूर्ण तालुक्यामध्ये पसरवली जाईल। दुसरी महत्वाची गोष्ट, असल्या काही दादागिरी आहेत, या दादागिरी खरंच बंद झाल्या पाहिजेत। कोणीतरी उठायचं। बाळासाहेबांनी काय वाईट सांगितलं होतं, वाळू संदर्भात सांगितलं होतं। वाळूचा हा जो प्रकार आहे गेल्या मी काही महिन्यांपूर्वी मी मांडलं होतं आपल्या गावाच्या ग्रुपवर, परंतु त्या काही गोष्टी असेल, सट्टा असेल, जे काही प्रकार आहेत हे सगळे नंबर 2 चे धंदे बंद केले पाहिजे आणि त्यासाठी गावाने एकसंघ होणं खूप गरजेचं आहे। मला असं वाटतं